आता हे झालं सेक्शन सी तुमचा, ठीक आहे. नेक्स्ट पेज सेक्शन डी. सेक्शन डी. सो परत 2022 पासून सेक्शन डी. ओके, इथं सेक्शन डीचा क्वेश्चन नंबर. मग याच्यामध्ये तुम्हाला टोटल 5 क्वेश्चन सॉल्व करावं लागतात. 27 पासून क्वेश्चन नंबर बरं का असतो सेक्शन डीचा, 27 to 34 लास्ट. म्हणजे टोटल क्वेश्चन असतील 8 पैकी तुम्हाला सॉल्व करायचे 5, ठीक आहे. सो आपण बघा ते 1 by 1 चेक करूया. क्वेश्चन नंबर कितीपासून असतात तर 27 पासून. सो सगळ्यात अगोदर 2022चा पेपर, 2022. ओके. सो क्वेश्चन नंबर 27 कशावरती येईल बघा. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. 3 हे ब्रॅकेट्स आहेत आणि ट्रूथ टेबल वापरून, म्हणजे ट्रूथ टेबल न वापरता सॉल्व करायचं आहे. येस एनिवन? चॅप्टरचं नाव तर तुम्हाला माहिती आहे. क्वेश्चन नंबर 27 मॅथमॅटिकल लॉजिकवरती क्वेश्चन आहे. मॅथमॅटिकल लॉजिक आणि टॉपिक काय आहे तो? लॉज ऑफ लॉजिक. ओके, लॉवरती क्वेश्चन आहे. मी तुम्हाला सांगितलं लॉवरती क्वेश्चन जर आला ना तो 3 किंवा 4 मार्काला पडेल. स्विचिंग सर्किटमध्ये पण आपण लॉ वापरतो बघा, सर्किट सिम्प्लिफाय करण्यासाठी. 9 लॉ आहे टोटल. आठवतं ना तुम्हाला? आयडेम्पोर्टंट लॉ, ॲब्सॉर्प्शन लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ आहे ना, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, ते झाले असतील बघा परत ते सगळे. ओके, मॅथमॅटिकल लॉजिकवरती क्वेश्चन होता. येस, सेक्शन डीमध्ये एक क्वेश्चन तुमचा कंपल्सरी असणार आहे. कंपल्सरी कशावरती तर मॅट्रिक्सवरती. ओके, इथं काय विचारलं आहे तुम्हाला आता? मॅट्रिक्सवरती मेथड ऑफ इन्व्हर्जननी हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं आहे. ओके, सो मॅट्रिक्समधून तुम्हाला बघा सेक्शन डी मध्ये तुमचे 4 मार्क झाले बघा. क्वेश्चन नंबर 28 मॅट्रिक्सवरती क्वेश्चन फिक्स असतोच. ओके, आणि टॉपिक काय याच्यामध्ये? इन्व्हर्जन मेथड. 2 मेथड येत आहे बरोबर ना ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्समध्ये? एक आहे बघा इन्व्हर्जन मेथड आणि दुसरी कोणती आहे? रिडक्शन मेथड. सो त्यांनी मेन्शन केलं इन्व्हर्जन मेथड, सो इन्व्हर्जन मेथडने प्रॉब्लेम सॉल्व करायचा. ओके, नेक्स्ट इथं काय दिलं? युजिंग वेक्टर्स प्रूव्ह दॅट अल्टिट्यूड्स ऑफ द ट्रायंगल आर कॉन्करंट. थेरम आहे. ओके, वेक्टरमध्ये मुलं वेक्टर अवघड का म्हणतात याच्यामुळं, कारण त्याचा थेरम भरपूर जास्त आहेत. आपण फक्त 3 केल्यात, तर मला वाटतं 3 थेरम केल्या आपण ना त्याच्यामध्ये. एक सेक्शन फॉर्म्युला, दुसरी पॅराबोलोपिपेड, तिसरी याची टेट्राहेड्रॉन, बरोबर. सो व्हेक्टरमध्येच विचारलं आहे टॉपिक थेरम आहे. ओके, हां, हा थेरम जर तुम्ही केला असेल तर क्वेश्चन सॉल्व करू शकता, अदरवाईज तुम्हाला तो स्किप करावं लागेल आणि आपण तो थेरम करणार नाही, आहे की नाही. नेक्स्ट सॉल्व द LPP. आणखीन एक 4 मार्क तुमच्यासाठी ह्या सेक्शन डीमध्ये. एक क्वेश्चन तुम्हाला 100% असणार आहे LPP वरती. ओके, तो आता क्वेश्चन नंबर येतं 30मध्ये विचारला आणि टॉपिक एकच आहे तो LPP. ओके, टॉपिक काय आहे? मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइजचा प्रॉब्लेम आहे तो. झेड मॅक्स किंवा झेड मिन असं लिहितो मी त्याला. टॉपिक झेड मॅक्स और झेड मिन. टॉपिक एक तर तुम्हाला मॅक्सिमाइजचा प्रॉब्लेम असेल किंवा मिनिमाइजचा प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन नंबर 30. किती क्वेश्चन झाले बघा आपले? 4 क्वेश्चन झाले. 4ही क्वेश्चन पहिल्या पार्टवरती आहे. त्यापैकी एक फिक्स क्वेश्चन मॅट्रिक्सवरती असणार आहे, एक फिक्स क्वेश्चन तुमचं LPPवरती असणार. तुम्ही पुढं पण आपण बाकीच्या 3 पेपरमध्ये बघणार आहे. आता राहिलेले जे 4 क्वेश्चन्स आहेत, कारण टोटल 8 क्वेश्चन असतात ना. सो राहिलेले जे 4 क्वेश्चन ते आता पार्ट 2 वरती आहे. हे बघा आता 31 इफ f(x) = t. येस, दिस इज अ थेरम. आपण कालच घेतली, काल परवा घेतली बघा ही थेरम डिफरन्शिएशनमधली. कोणती ही थेरम? dy/dx = dy/dt/dx/dt. पॅरामेट्रिक फंक्शनची थेरम आहे आणि त्याचाच प्रॉब्लेम असतो. 2 मार्काला थेरम आणि खाली 2 मार्काला प्रॉब्लेम. हा पॅटर्न त्यांनी
म्हणजे ह्या पॅटर्नमध्ये दरवर्षी क्वेश्चन आहेत, तुम्हाला दिसेलच बघा पुढं पुढं आल्यावरती. ओके, सो क्वेश्चन नंबर 31 डिफरन्सिएशन. फिक्स असणार एक क्वेश्चन तुम्हाला डिफरन्सिएशनवरती, आणि याच फॉर्ममध्ये असेल तो डिफरन्सिएशन. टॉपिक पॅरामेट्रिकची थेरम, पॅरामेट्रिक फंक्शन थेरम प्लस प्रॉब्लेम. ओके, थेरम पण त्याचीच आहे आणि प्रॉब्लेम पण त्याच टॉपिकवरती आहे. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 31. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32 हे बघा, इफ यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स, इंटिग्रेशन इनडेफिनेट इंटिग्रेशन, यू व्ही रूल प्रूव्ह करायचा आहे बाय पार्ट्स, आणि त्याच्यावरतीच क्वेश्चन आहे. बरोबर, 2 मार्काला थेरम, 2 मार्काला क्वेश्चन. सो चॅप्टर आहे आपलं इनडेफिनाइट इंटिग्रेशन, इनडेफिनाइट इंटिग्रेशन. ओके, आणि टॉपिक, येस, टॉपिक कोणता आहे तो? बाय पार्ट्स, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, थेरम प्लस काय? प्रॉब्लेम. त्याच्यावरतीच थेरम आहे, त्याच्यावरतीच प्रॉब्लेम आहे. म्हणजे बाय पार्ट्सवरतीच थेरम, बाय पार्ट्सवरतीच प्रॉब्लेम. हा पॅटर्न राहणार म्हणजे राहणार तुम्हाला, ठीक आहे ना. आता फाइंड द एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय पॅराबोलाज, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनवरती 4 मार्काचा क्वेश्चन. ओके, आता हे फिक्स नाही हा, म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनचा क्वेश्चन 4 मार्काला येईल हे फिक्स नाही आहे, कधी येऊ म्हणजे इथं आला येतो. बट हे क्वेश्चन नंबर 31 आणि 32 हे फिक्स आहेत. डिफरन्सिएशनवरती एक क्वेश्चन तुम्हाला फिक्स 4 मार्काला असणार आहे, आणि इंटिग्रेशनवरती, इनडिपेंडेंट इंटिग्रेशनवरती एक क्वेश्चन फिक्स 4 मार्काला असणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, LPP वरती एक क्वेश्चन फिक्स 4 मार्काला, मॅट्रिक्सवरती एक क्वेश्चन फिक्स 4 मार्काला. सो 4 4 8 4 12 4 16, हे झाले 16 मार्क. आता क्वेश्चन नंबर 33 त्यांनी विचारला आहे ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनवरती, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. टॉपिक एकच आहे, त्याच्यामध्ये एरिया फाइंड आउट करणे. ओके, तुम्हाला थिअरीसाठी आपल्या नोटबुकच्या बाहेर बघायचंच नाही आहे. इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनमध्ये 40-45 क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहे बघा ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनमध्ये. बस तेवढे क्वेश्चन करून यायचे व्यवस्थित. आणि लास्ट हां, आणखीन एक राहिलं सांगायचं, एक क्वेश्चन फिक्स तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती असणार आहे? डेफायनेट इंटिग्रेशन. डेफायनेट इंटिग्रेशनवरती 4 मार्काचा एक क्वेश्चन फिक्स. ओके, सो क्वेश्चन नंबर 34 जो आहे तो आहे डेफिनाइट इंटिग्रेशन. ओके, आणि टॉपिक नेम काय आहे त्याचं? डेफिनाइट इंटिग्रेशन. हां, जो क्वेश्चन येतो ना रे सेक्शन डीमध्ये डेफिनाइट इंटिग्रेशनचा, त्याचा तो ऑलवेज कशाने सॉल्व होणार आहे? प्रॉपर्टीजने, प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. ओके, ऑलवेज बरं करे, सिम्पल मेथडने तू सॉल्वच नाही होणार, प्रॉपर्टी वापरायच्या. आणि प्रॉपर्टी फेमस कोणत्या आहेत? टोटल 8 प्रॉपर्टी बघितलेल्या आहे आपण डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये. त्याच्यामध्ये फेमस म्हणजे जास्त यूज होणाऱ्या 5, 6, 7 आणि 8, जिथं आपण 5 आणि 6मध्ये लिमिट्स पुट करतो. बरोबर, प्रॉपर्टी नंबर 7मध्ये आपण त्याला ब्रेक करतोय, आणि प्रॉपर्टी नंबर 8 ही आपली ऑड आणि इवन फंक्शनची आहे. ठीक. सो आता तुम्ही 22, 23, 24, 22 झालं, 23, 24, 25मध्ये पण बघता. एक क्वेश्चन फिक्स असणार आहे मॅट्रिक्स, एक क्वेश्चन फिक्स असणार आहे LPP, एक क्वेश्चन डेरिव्हेटिव्ह, एक क्वेश्चन इंडिपेंडेंट इंटिग्रेशन, आणि एक क्वेश्चन डेफिनेट इंटिग्रेशन. हे 5 फिक्स आहेत. बाकीचे जे 3 असतील बघा, आता ते व्हॅरी होतील. ओके, ॲव्हरेजमध्ये बघूया मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी कोणाची असेल. हा झाला क्वेश्चन पेपर आपला 2022चा. नेक्स्ट 2023 सेक्शन डी. ओके, मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजे 22 आणि 23 दोन्ही वर्षी मॅथमॅटिकल लॉजिकवरती क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर मी लिहित नाही आता, ठीक आहे, आपण इथे लिहिलेले ते. चॅप्टरचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक, आणि टॉपिक स्विचिंग सर्किट. खूप फेमस आहे बघा स्विचिंग सर्किट बोर्डासाठी. स्विचिंग सर्किट. ओके, स्विचिंग सर्किट काय क्वेश्चन आहे बघा. सिम्प्लिफाय द गिवन सर्किट. सिम्प्लिफाय करायचे म्हणजे लॉ वापरायचे परत.
आणि ऑल्सो राईट युअर कन्क्लुजन. सिम्प्लिफाय करून कन्क्लुजन लिहायचं याचं. ओके, मला वाटतं सिम्प्लिफाय करून आपल्या नोटबुकमधला क्वेश्चन आहे हा. याचा आन्सर यफ येतं सिम्प्लिफाय केल्यावरती. यफचा मिनिंग काय? जर तुम्ही आपण याचं जर ट्रूथ टेबल जर तयार केला ना, त्याला आपण स्विचिंग सर्किट म्हणतो, स्विचिंग टेबल म्हणतो, स्विचिंग टेबल. तर शेवटच्या कॉलममध्ये सगळे 0 येतील. मग कन्क्लुजन काय लिहिणार तुम्ही? कन्क्लुजन तुम्ही लिहिणार फॉर लॅम्प विल नेवर ग्लो इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी स्टेटस ऑफ स्विचेस. कारण सगळे 0 आले ना, स्विच ऑन ऑफचा काही फरकच पडत नाही त्याचा. ओके, सो 4 मार्काला सिम्पल क्वेश्चन इथं त्यांनी विचारला होता. ओके, पुढचा. येस, मॅट्रिक्सवरती क्वेश्चन आहे. व्हेरीफाय दॅट ए इंटू ॲडजॉईंट ए इंटू ए इज इक्वल टू ए इंटू आय. आपल्या टेक्स्टबुकमधला सॉल्व क्वेश्चन आहे, तुमच्या नोटबुकमध्ये हा क्वेश्चन असेल. ओके, तुम्ही चेक करू शकता. सो मॅट्रिक्सवरती परत क्वेश्चन आला. टॉपिक काय रे? ए इंटू ॲडजॉईंट ए इंटू ए हे प्रूव्ह करायचं आहे, बरोबर. सो टॉपिकमध्ये मग मी असं लिहितो बघा, प्रूव्ह वन थेरमची ती एक प्रकारची, ठीक आहे. आणि ती आपण घेतलेली पण आहे. म्हणजे हा क्वेश्चन आपण म्हणजे तुम्हाला डायरेक्ट नोटबुकमध्ये सापडेल बघा. याचे मला वाटतं मी 2 किंवा 3 क्वेश्चन तुमच्या नोटबुकमध्ये असतील. ए इंटू ॲडजॉईंट ए इंटू ए आणि आपण केलेलं आहे. ठीक, चला मॅट्रिक्सवरती पुढचा. प्रूव्ह दॅट व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन थेरम अँड फाइंड द टेट्राहेड्रॉनचं काय व्हॉल्यूम. ओके, म्हणजे व्हेक्टरवरती परत क्वेश्चन आला आहे बघा. क्वेश्चन नंबर 29 व्हेक्टर. ओके, आपण बघूया व्हेक्टर कंटिन्युअस येतोय का पुढं पण, आहे का नाही. म्हणजे व्हेक्टरवरती आपण पण लाईक करू शकतो बघा. समजा सेक्शन डीमध्ये टॉपिक काय आला? व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉनचं थेरम. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. सो 2 मार्काला आलाय थेरम आणि त्याच्यावरतीच प्रॉब्लेम. ओके, सो झालं तिसरा. चौथा, फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉईंट टू द लाईन. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फाइंड आउट करायचं आहे बघा. कुठून ड्रॉ केला? एका पॉईंटमधून. कशावरती ड्रॉ केला? एका लाईनवरती. लाईन आणि प्लेनमधला क्वेश्चन आला इथं 4 मार्काला. लाईन आणि प्लेन. टॉपिक काय परत? डिस्टन्स फाइंड आउट करणे. डिस्टन्स फेमस क्वेश्चन आहे तो. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर म्हणजेच डिस्टन्स असतं ते. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फाइंड आउट करणे म्हणजे डिस्टन्स फाइंड आउट करणे. ओके, तो अल्फाचा फॉर्म्युला नाही करे एक, डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम द लाईन. ओके, त्या मेथडने तुम्ही त्याला करू शकता. टॉपिक आहे डिस्टन्स फाइंड आउट करणे. म्हणजे बघा, LPPचा क्वेश्चन दिसला नाही आहे ना. ओके, यावर्षी LPPचा क्वेश्चन नव्हता म्हणायचा. 2000 कोणता आहे हा पेपर? 23ला. ठीक आहे. म्हणजे त्यांनी LPPच्या ऐवजी इथं हा क्वेश्चन, म्हणजे ते पॅटर्न ब्रेक करू शकतात एखाद्या क्वेश्चनसाठी. ओके, म्हणून तर एक्स्ट्रा काहीतरी पाहिजे आपल्याकडे, आहे ना. ब्रेक केला ना त्यांनी पॅटर्न इथं. ठीक आहे, काय हरकत नाही. पुढचा क्वेश्चन काय बघा. इफ y इज इक्वल टू कॉस एम कॉस इनवर्स एक्स. डिफरन्सिएशनचा फिक्स असणार. डिफरन्सिएशनचा एक क्वेश्चन 4 मार्काला असणार, म्हणजे असणारच. डिफरन्सिएशन and the topic is second order derivative. second order derivative फेमस आहे का नाही बोर्डासाठी. बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं बघा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट, व्हेरीफाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. अरे बापरे, TVचा पेपरमध्ये आहे ना, रेग्युलर थेरम नाही विचारला त्यांनी. व्हेरीफाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम आणि लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम एफ ऑफ एक्स. अरे सॉरी म्हणजेच लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमवरती क्वेश्चन विचारला आहे त्यांनी. म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. थेरम नाही, हा प्रॉब्लेम आहे. ओके, सो ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. याच्यावरती क्वेश्चन आहे. आणि टॉपिक LMVT लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमवरती क्वेश्चन. खूप सोपा क्वेश्चन असतो तो आणि त्यांनी 4 मार्कामध्ये विचारला बघा. अरे वा, मस्त आहे की नाही. नेक्स्ट, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन. फिक्स क्वेश्चन असतात इंटिग्रेशनवरती. ओके, सो इथं आलं इंटिग्रेशनवरती क्वेश्चन तुमचा. हां, मला काय सांगत होतं, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती क्वेश्चन्स येतोय बघा 23 पासून फिक्स. 23ला पण आहे, 24ला पण आहे, 25ला पण आहे वाटतं. ओके,
करूया चेक आपण, ठीक आहे. कारण इथं जो क्वेश्चन आला होता ना एक, कशावरती आला होता बघा, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनवरती 2022मध्ये क्वेश्चन नंबर जो 33 आहे ना, 33, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनवरती आला होता. आणि 2023ला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती आला आहे. ओके, ह्या इनडेफायनाईट इंटिग्रेशन, इनडेफायनाईट इंटिग्रेशनवरती फिक्स असतो क्वेश्चन. आणि टॉपिक कोणता रे, क्वेश्चन बघून सांगा कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन आहे हा. x² - 5 x² + 4 वरती 2x² - 3 प्लस तुम्ही याला म्हणजे आपण सबस्टिट्यूशन मेथडने पण सॉल्व करू शकता आणि पार्शियल फ्रॅक्शनने पण सॉल्व करू शकता, ठीक आहे. पार्शियल फ्रॅक्शन किंवा सबस्टिट्यूशन मेथड दोन्हीने पण सॉल्व होतो तो प्रॉब्लेम. आणि लास्ट वन, प्रूव्ह दॅट 0 to 2 आहे. प्रॉपर्टी नंबर 6 आहे बघा ही, सॉरी प्रॉपर्टी नंबर 7 आहे बघा ही, डेफिनेट इंटिग्रेशनची. एक क्वेश्चन फिक्स असतो आणि 4 मार्काला विचारलं आहे बघा थेरम. मी म्हणतो बघा, काही जर अवघड टाकतं काही सोपं टाकत असते. समजा इथं LPPचा क्वेश्चन तुम्हाला नाही विचारला, बरं असे काही क्वेश्चन्स आहेत. स्विचिंग सर्किट आहे, मॅट्रिकचा क्वेश्चन आहे दुसरा, त्यानंतर हा 29 तुम्हाला सॉल्व झाला असता, 30 इझिली सॉल्व झाला असता, बरोबर. 31 इझिली सॉल्व, 32 इझिली सॉल्व, 33ला जर चला नाही आयडेंटिफाय करता आलं तुम्हाला, पण 34 तर थेरम आहे. इथं आपण आता उद्या आपण ही थेरम शिकणारच आहे डेफिनाईटमधली. ओके, सो क्वेश्चन नंबर 35 जो आहे तुमचा, परत आपण रिवाईज करणार आहे ती थेरम, पण त्याच्यामध्ये येईल कोणतं, डेफिनाईट इंटिग्रेशन. जस्ट बेटा हँग झालं ते, डेफिनाईट इंटिग्रेशन आहे ना टॉपिक, थेरम, बरोबर. कोणती थेरम आहे ती, 7 नंबरची थेरम आहे, थेरम 7. सिक्वेन्स पण महत्त्वाचा आहे की नाही, त्या सिक्वेन्समध्ये ती 7 नंबरची थेरम आहे. तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये चेक करू शकता ती सिक्वेन्स. सो हा झाला 2023चा पेपर. सो मॅथमॅटिकल लॉजिक रिपीट झालं, मॅट्रिक्स तर येणारच आहे, वेक्टर रिपीट झालं, LPPच्या ऐवजी लाईन अँड प्लेनवरती क्वेश्चन आला, बरोबर. डिफरन्सिएशनवरती एक क्वेश्चन फिक्स आहे, इंटिग्रेशनवरती एक क्वेश्चन फिक्स आहे. 22 आणि 23मध्ये एक डिफरन्स काय आहे, इकडं एक क्वेश्चन आला होता ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनचा 22ला, तर 23ला क्वेश्चन आला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती, आणि डेफिनेट इंटिग्रेशनवरती फिक्स आहे. ओके, 5चं क्वेश्चन फिक्स म्हणलं मी तुम्हाला, ठीक आहे ना. नेक्स्ट 2024, 2024. ओके, 2024चा पेपर ओपन करतो मी. सेक्शन टी, पहिलाच क्वेश्चन आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय द मेथड ऑफ रिडक्शन विचारला होता इथं, मॅट्रिक्स. ओके, 27 पहिलाच क्वेश्चन मॅट्रिक्सवरती विचारला आहे. मॅट्रिक्सवरती फिक्स क्वेश्चन असतोच. ओके, बट टॉपिक आता चेंज झाला आहे बघा, टॉपिक इज मेथड ऑफ रिडक्शन. मेथड ऑफ रिडक्शन, टॉपिक इज मेथड ऑफ रिडक्शन, ठीक आहे. साईन करूया, 1-2 मिनटं बोला मॅडम. हॅलो, हां. सो मेथड ऑफ रिडक्शनवरती क्वेश्चन आहे हा. दुसरा इथं 22मध्ये इन्व्हर्जन मेथडवरती विचारला होता, ठीक आहे, फिक्स. ओके, अरे बघा इथं प्रूव्ह दॅट अँगल थिटा, ॲक्यूट अँगलचं तुम्हाला डेरिव्हेशन विचारलं आहे, आणि फाइंड द कंडिशन वेन द लाईन्स आर कोइन्सिडेंट. लाईन्स आर कोइन्सिडेंट काय असतात, h² - EB = 0ला, काय सिम्पल विचारलं आहे बघा, बरोबर. लाईन आणि प्लेन, सॉरी पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, चॅप्टरचं नाव पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. दोनदा विचारली बरं कधी थेरम, 4 क्वेश्चन पेपरमध्ये. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, टॉपिक थेरम, ॲक्यूट अँगल थेरम, 4 मार्काला विचारली आहे, 4-5 लाईनची थेरम, सोपा होता आहे का नाही. आणि पुढे फक्त मग h² - EB = 0 दाखवायचं, ठीक आहे, कोइन्सिडेंटसाठी. नेक्स्ट, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपिपेड. चला, व्हेक्टर पुन्हा रिपीट झाला आहे, म्हणजे आपण व्हेक्टरवरती लाई करू शकतो. ओके,
आणि खूप सोपा क्वेश्चन विचारलाय बघा. 22चा क्वेश्चन चला थेरम थोडीशी ती होती, बट 23चा क्वेश्चन सोपा होता, 24चा पण क्वेश्चन सोपा आहे. त्यामुळे म्हणलं बघा थेरम आपलं व्हेक्टरचे जे क्वेश्चन्स आहे ना आपल्या नोटबुकमध्ये सगळे करून जायचे आपल्याला. टॉपिक व्हॉल्यूम ऑफ 22ला 23ला विचारला होता टेट्राहेड्रॉनचा व्हॉल्यूम. इथं विचारलं आहे तुम्हाला पॅरलोपिपेड, व्हॉल्यूम ऑफ पॅरालेलोपिपेड. ओके. आणि 29 नंबरलाच आहे बघा वेक्टर वेक्टर वेक्टर, म्हणजे वेक्टर आला बघा दरवर्षी. ओके. नेक्स्ट LPP. येस, हा तो क्वेश्चन आहे ना 4 मार्क येणार आहे आपल्याला, की नाही. LPPचा क्वेश्चन परत आला 30. इथं का नाही आला माहिती करे तुम्हाला? 2023मध्ये LPPचा क्वेश्चन का नाही आला? कारण तो ऑलरेडी मला वाटतं सेक्शन बी मध्ये विचारला गेला होता आहे ना. सेक्शन बी जर बघितलं ना आपण दिसेल बघा लगेच. त्यामुळे तो क्वेश्चन 2023ला नाही आला. थोडंसं पाठीमागे येतो. हा हे बघा 2023चा सेक्शन बी मध्ये हे बघा. हा यस, क्वेश्चन नंबर 8 बघा. हा दिसला का? इथं तुम्हाला LPP वरती क्वेश्चन विचारला गेला होता आणि इथं 2 मार्काचा क्वेश्चन विचारला गेला म्हटल्यावरती 2 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला आणखी पुढे विचारला गेला असणार MCQ मध्ये त्या क्वेश्चन पेपरमध्ये. त्यामुळं तो 2023ला 4 मार्काच्या म्हणजे सेक्शन डी मध्ये नाही आला. ओके. त्यामुळे तो इथं सेक्शन डी मध्ये दिसत नाही आपल्याला. अदरवाईज तो यायलाच पाहिजे होता, ठीक आहे नाही. तुमच्या वेळेस 4 मार्काला येणार आहे बघा परत इथंच सेक्शन डी मध्ये. LPP टॉपिक मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज, झेड मॅक्स किंवा झेड मिन वरती तो क्वेश्चन असतो. पुढचा येस F(t) डिफरन्सिएशन वरती झाले बघा 4 क्वेश्चन ना याचे पहिल्या पार्टचे. आता दुसऱ्या पार्टचे 4 क्वेश्चन. डिफरन्सिएशन, परत पॅरामेट्रिक जे तुम्हाला 2022ला विचारलेलं होतं, पॅरामेट्रिक फंक्शन आणि त्याच्यावरतीच प्रॉब्लेम आहे. बघू शकतो तुम्ही त्याच्यावरतीच प्रॉब्लेम आहे खाली दिसला का? x = 80² y = 280. सो क्वेश्चन नंबर 31 अगेन डिफरन्सिएशन. फिक्स टॉपिक पॅरामेट्रिक फंक्शन. याचे थेरम प्लस काय विचारलंय? प्रॉब्लेम. 22ला रिपीट झाला तो. ओके. 32 इंटिग्रेशन असणार आहे नाही का? अच्छा. यस बघा रे, अ बॉक्स विथ द स्क्वेअर बेस. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये आहे ना, मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला काय करायचं आहे. परत इथं मी अगोदर लिहून घेतो. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन येतो. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि टॉपिक काय? मॅक्सिमाइज अँड मिनिमाइज. मॅक्सिमा आणि मिनिमा. मी पुन्हा रिपीट करतो, मी मोगाही सांगितलं बघा. तुम्ही वरती सेक्शन सी मध्ये पण 1-2 ते टाईपचे क्वेश्चन एका ठिकाणी तो क्वेश्चन बघितला. त्यानंतर एका ठिकाणी तुम्ही सेक्शन बी मध्ये पण क्वेश्चन बघितला आहे. मॅक्सिमा आणि मिनिमामध्ये जे वर्ड प्रॉब्लेम आपण शिकलोय बघा शेवटचे ते 10, 12, 13 काहीतरी क्वेश्चन असतील बघा बुकमधले. सॉल्ड अनसॉल्ड सगळे मिळून 20च्या पुढचा आकडा नाही आहे, 20+ तर नाहीच आहेत. सो तेवढे क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. ओके. त्याच्यावरती एक क्वेश्चन 100% तुम्हाला राहणार म्हणजे राहणार आहे परत यावर्षी सुद्धा. ओके. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये मॅक्सिमा आणि मिनिमाचा क्वेश्चन तेवढे करा व्यवस्थित. सोपे असतात ते. काय होतं वर्ड प्रॉब्लेममध्ये तुम्ही थोडंसं हे करू शकता, म्हणजे तुम्हाला वाटेल की डिफिकल्ट नाही आहे काहीचा. तेवढे 10-15 क्वेश्चन करून टाकायचे. हे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन आहे परत e⁻x+1 e⁻2x+9. ओके. याच्यामध्ये काय करायचं आहे? e⁻x समजा टी पुट केला, मग हा t+1 होईल आणि हा t² + 1 होईल. म्हणजेच कोणता टॉपिकमधला क्वेश्चन आहे हा? पार्शियल फ्रॅक्शन, indefinite integration. And the topic is partial fraction आहे हा. ओके. आणि लास्ट वन डेफिनेट इंटिग्रेशन वरती परत एक थेरम आहे बघा. कितव्या नंबरची बघा? 2022ला ही थेरम तुम्हाला 4 मार्काला विचारली होती. आता 2 मार्कासाठी थेरम विचारली आणि त्याच्यावरतीच प्रॉब्लेम विचारला आहे खाली. येस. सो डेफिनेट इंटिग्रेशन. तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं की डेफिनेट इंटिग्रेशनचे जो क्वेश्चन येतो ना सेक्शन डी मध्ये, तो ऑलवेज कशावरती सॉल्व होत असतो? ऑलवेज तो प्रॉपर्टीजवरती सॉल्व होत असतो. प्रॉपर्टीज. ओके. सो टॉपिक इज
थेरम 7, थेरम नंबर 7 जी येते, थेरम नंबर 7 प्लस त्याच्यावरतीचा प्रॉब्लेम 2 मार्काचा सोपा असतो तो प्रॉब्लेम. ठीक आहे, ते झालं 2024. सो 2024मध्ये त्यांनी पहिल्या 2 पेपरमध्ये काय की चेंजेस केले. मॅथमॅटिकल लॉजिकवरती क्वेश्चन नाही टाकला. ओके, मॅट्रिक्सवरती रिपीट झाला आणि मॅथमॅटिकल लॉजिकच्या ऐवजी त्यांनी कशावरती विचारला, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये. कारण सेक्शन सी मध्ये आपण बघितलं बघा की सेक्शन सी मध्ये काय झालं, ज्या वेळेस पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आणि मॅथमॅटिकल लॉजिक हे दोघं एकमेकाला ऑर होते. तुम्हाला दाखवतो बघा परत. सेक्शन सी मध्ये सेक्शन सी मध्ये हे बघा इथं 2022 आणि 23 मध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवरती क्वेश्चन आलेले आहेत, दिसतात का? हे बघा, क्वेश्चन नंबर 16 आणि इथं क्वेश्चन नंबर 17. 22मध्ये 16 आणि 23मध्ये 17 नंबरचा क्वेश्चन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवरती आले होते. त्यावेळेस त्या वर्षी मॅथमॅटिकल लॉजिकवरती क्वेश्चन नव्हता. 24 आणि 25ला मॅथमॅटिकल लॉजिकवरती क्वेश्चन आला. त्या वर्षी त्याच्यावरती पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवरती क्वेश्चन नव्हता. ओके, मग त्यांची ती मार्किंग स्कीम असणार आहे ते ॲडजस्ट करण्यासाठी. म्हणजे लक्षात ठेवा, मॅथमॅटिकल लॉजिक आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन एकमेकांना ऑरमध्ये येतात. मग 24ला काय झालं, मॅथमॅटिकल लॉजिकवरती क्वेश्चन नाही टाकला त्यांनी, त्यामुळे मॅथमॅटिकल लॉजिकच्या ऐवजी पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवरती क्वेश्चन आला 2024मध्ये. ओके, व्हेक्टर रिपीट केलं त्यांनी, LPP परत आला, डिफरन्सिएशनवरती असतोच, इंटिग्रेशनवरती असतोच, टेप अँड इंटिग्रेशनवरती असतो आणि ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये पण रिपीट केला त्यांनी. ओके, जो क्वेश्चन 22मध्ये नव्हता तो 24मध्ये आला. ठीक आहे, 2025 लास्ट. सो 2025चा हा पेपर आहे, सेक्शन डी. फाइंड द इनवर्स मॅट्रिक्स. कोणत्या मेथडने? एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. सो मॅट्रिक्सवरती क्वेश्चन्स रिपीटच होणार आहे परत 2026मध्ये, मॅट्रिक्स. ठीक आहे, टॉपिक एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, हा झाला पहिला, मॅट्रिक्समध्ये रिपीट झाला. पुढचा, प्रूव्ह दॅट होमोजिनियस इक्वेशन. बघा इथं परत कोणत्या चॅप्टरवरती क्वेश्चन नाही आला, मॅथमॅटिकल लॉजिकवरती नाही आला. मॅथमॅटिकल लॉजिकवरती जर नसेल तर क्वेश्चन कशावर येतो, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. होमोजिनियस इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे रे. आणि हेन्स शो दॅट x² + y² = 0 डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. कारण x² + y² म्हणजे 2 लाईनची इक्वेशन तयारच होत नाही, बरोबर. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवरती आला, कळतंय ना. ज्या वर्षी तुम्हाला सेक्शन डी मध्ये समजा मॅथमॅटिकल लॉजिकवरती क्वेश्चन जर नसेल ना, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, पेअर ऑफ स्ट्रेट ऑफ केलं मी इथं, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, त्यावेळेस मग तुम्हाला हा क्वेश्चन असतो. म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आणि मॅथमॅटिकल लॉजिक एकमेकाला ऑरमध्ये असतील सेक्शन डी मध्ये. तर मला असं वाटतं की तुम्हाला कोणता जरी आला, कारण दोन्ही सोपे देते आहे ना, तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्याला. परत पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवरती काय विचारलं इथं, टॉपिक थेरम विचारला आहे. ओके, इथं पण थेरम आला होता बघा, ॲक्यूट अँगलचा थेरम. आणि इथं कोणता थेरम आला, होमोजेनियस इक्वेशनचा. दोन्ही पण थेरम आपण बघितलेले आहेत, होमोजेनियस इक्वेशन थेरम. ठीक आहे, आता बघूया वेक्टरचा क्वेश्चन आहे का नाही. येस, वेक्टर रिपीट होतोय. लेट ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर वेक्टर्स. म्हणजे वेक्टरवरती एक क्वेश्चन फिक्स आहे तुम्हाला पण यावर्षी. ओके, exist the unique scalars t1 and t2 such that r bar is equal to t1 a bar plus t2 b bar for, हां हे काय आहे, r bar आणि हे नॉन कोलिनियर वेक्टर्स आहे, बरोबर. को प्लॅनर वेक्टर एक्झिस्ट करतात. सो r bar is equal to t1 a bar plus t2 b bar. म्हणजे हा वेक्टरचा क्वेश्चन आहे, नॉन को प्लॅनर, किंवा याला टॉपिक असा टाका लिनियर कॉम्बिनेशन. जी बेसिकमध्ये स्टडी करतो ना आपण स्टार्टिंगला, त्यामधले क्वेश्चन्स आहे बघा हे. ओके, लिनियर कॉम्बिनेशन आपल्या नोटबुकमध्ये सापडेल बघा तुम्हाला, तो क्वेश्चन आहे. नेक्स्ट, यस, क्वेश्चन नंबर 30, LPP. टॉपिक सेम, झेड मॅक्स, झेड मीन करून टाका बघा. 4 मार्क तुमचे फिक्स झाले. इथं तुम्हाला येणार आहे बघा LPP वरती क्वेश्चन यावर्षी होता, आहे का नाही, यायला पाहिजे आहे ना. अरे बघा रे, क्वेश्चन नंबर 31 परत.
कोणता थेरम आहे रे हा परत डिफरन्सिएशनचा? एकच थेरम 3 वेळेस रिपीट केला बघा त्यांनी. हाच पॅरामेट्रिक फंक्शनचाच थेरम आहे. सो डिफरन्सिएशन आता तुम्हाला नाही येऊ शकत बरं का तो थेरम, हा कारण 2दा सलग विचारलाय त्यांनी ना, पण सांगता येत नाही ना. त्यामुळे आपण ते सगळे थेरम करणार आहे चॅप्टरमध्ये, जेवढे आपण घेतो तेवढे. पॅरामेट्रिक फंक्शन थेरम प्लस प्रॉब्लेम. ओके पुढचं. यस, इव्हॅल्युएट ई रेस टू साइन इनवर्स एक्स इंटिग्रेशनवरचा प्रॉब्लेम आहे. इंटिग्रेशन, कोणतं इंटिग्रेशन? इनडेफिनाइट इंटिग्रेशन. ओके, म्हणजे तिने आता ते परत पॅटर्न ब्रेक केला बघा. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती क्वेश्चन नाही विचारला, खाली बघूया विचारला असेल की नाही, हे का नाही. आणि ई रेस टू साइन इनवर्स एक्स एक्स प्लस, हां कोणत्या मेथडनी सॉल्व्ह होतो रे हा प्रॉब्लेम? तो नाही का रे, ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स जर असेल तर त्याचं आन्सर काय असतं? त्याचं आन्सर असतं ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स, बरोबर. त्यावरती क्वेश्चन आहे हा. सोपा क्वेश्चन विचारला होता, पण तो पॉईंट येतो कोणाच्या अंडर? बाय पार्ट्सच्या अंडर येतो, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. सोपा क्वेश्चन होता. ओके, परत क्वेश्चन नंबर 33. प्रूव्ह दॅट ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स डेफिनाइट इंटिग्रेशनची थेरम नंबर 5, ही 5वीची थेरम आहे, 5वी थेरम आहे आणि त्याच्यावरतीच प्रॉब्लेम आहे. ओके, सो डेफिनाइट इंटिग्रेशनवरती फिक्स क्वेश्चन असणार आहे तुम्हाला. डेफिनाइट इंटिग्रेशन. ओके, टॉपिक कितव्या नंबरची थेरम आहे ती? सिक्वेन्सली 5व्या नंबरची थेरम. उद्या आपण ज्यावेळेस थेरम घेणार आहे ना, त्यावेळेस पण मी त्याला त्याच नावाने म्हणणार आहे बघा. थेरम 5, थेरम 5, थेरम 6, थेरम 7, थेरम 8. ओके, हा झाला टॉपिक. थेरम 5 प्लस त्याच्यावरतीच प्रॉब्लेम विचारला आहे. थेरम खूप सोपं येतं, ठीक आहे. आणि लास्ट, ओके हां बघा, आता इथं डिफरन्शियल इक्वेशनवर क्वेश्चन विचारला आहे बघा त्यांनी. ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आपण ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ते नाही का, 3 ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशनमध्ये एक टॉपिक होता ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. त्यामध्ये आपण 3 ॲप्लिकेशन स्टडी केलेले आहेत. पहिला होता पॉप्युलेशन ऑफ ह्युमन बिंग किंवा पॉप्युलेशन ऑफ बॅक्टेरिया. दुसरं ॲप्लिकेशन स्टडी केलं तर आपण रेट डिके, दॅट इज रेट ऑफ डिसइंटिग्रेशन. आणि तिसरं ॲप्लिकेशन आपण यामध्ये स्टडी केलेलं आहे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. तर हा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगवरती क्वेश्चन आलेला आहे, बी स्पेसिफिक म्हटलं तर. आता याच्यामध्ये आत्तापर्यंत कुठेही आपण सेक्शन बी बघितला, सी बघितला, डी बघितला आहे ना. ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनवरती कुठेही क्वेश्चन होता, पण इथं आला. सो तुम्हाला समजा एखादा टॉपिक जर थोडासा अवघड जात असेल तर कोणते टॉपिक तुम्ही स्किप करू शकता, तर त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल बघा. आता ह्या सगळ्या ॲनालिसिसवरून डिफरन्शिएबल लिहितोय मी. डिफरन्शियल इक्वेशन चॅप्टरचं नाव, डिफरन्शियल इक्वेशन्स. आणि टॉपिक कोणता आहे हा? त्याचे ॲप्लिकेशनवरती विचारला आहे. आणि स्पेसिफिक म्हणायचं ठरलं तर कोण? न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. म्हणजे आता काय झालं, एक गोष्ट समजली का तुम्हाला याच्यातून? 22, 23, 24 किंवा 25 तुम्ही कोणताही पेपर बघा, एक क्वेश्चन तुम्हाला ॲप्लिकेशनवरती विचारला गेलेला आहे. 22मध्ये ते ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनवरती होता, 23मध्ये ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती होता, 24मध्ये परत ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती होता, बट 25मध्ये तो ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनवरती आला. म्हणजे ॲप्लिकेशनवरती एक क्वेश्चन आहे. ओके, बाकी तर तुम्हाला समजलं. मॅट्रिक्सवरती सेक्शन डीमध्ये बघा, तुम्हाला आरामात 20 मार्क कसे आणायचे. 5 क्वेश्चन बफर ऑलवेज ठेवायचा असतो, म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला करावं लागतं काहीतरी, आहे की नाही. तर मॅट्रिक्सवरती एक क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये चुकू नका. मॅट्रिक्स इन्व्हर्स विचारू शकतात, ॲडजॉईंट मेथड, रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन किंवा इन्व्हर्जन मेथड किंवा रिडक्शन मेथड. एक 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा, सिम्पल आहे. मला एक दुसरा क्वेश्चन LPP. ओके, LPPचा एक क्वेश्चन तुम्हाला फिक्स असणार आहे. LPPचा क्वेश्चन तो तुम्हाला करायचाच आहे. तेवढा बघा, 1-2 क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. आणि एक्झाम हॉलमध्ये ग्राफ पेपर मागा त्यांना, ठीक आहे. ग्राफ पेपर
जर मागितले तर काही म्हणजे मागच्या वर्षीचा मुलांचा अनुभव आहे, इतिहास नाही कुठेही बऱ्याच ठिकाणी ग्राफ पेपर ते प्रोव्हाइड करतात. ओके, करतात बरं का, मागायचं फक्त तुम्ही, नाही दिला तर काही त्यांच्यासोबत आपल्याला काही डिबेट नाही करायचं आहे, नाही देता नाही दिला आपण म्हणून पेपरवरती वळायचं, ते ग्राफ पेपर मागून बघायचा अगोदर. त्यानंतर तिसरं, एकतर क्वेश्चन तुमचा सेक्शन डीमध्ये तिसरा मॅथमॅटिकल लॉजिकवरती असेल किंवा पेअर ऑफ स्टेट लाईन, दोन्ही सोपे चॅप्टर आहेत. मॅथमॅटिकल लॉजिकवरती आला तर तो लॉ किंवा स्विचिंग टेबलवरतीच पडेल. ओके, आणि पेअर ऑफ स्टेट लाईनचं जर बघितलं तर पेअर ऑफ स्टेट लाईनचे त्यांनी काय टाकले, दोन्ही वेळेस थेरम टाकलेले आहेत. सो इथेही तुम्हाला 5 मार्क पडणार, झाले का 15 मार्क. वेक्टर, चौथा आहे वेक्टर. हां, वेक्टरवरती सोपा क्वेश्चन आला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, डिफिकल्ट जर थोडासा आला तर वेक्टरमध्ये तुमचं प्लस मायनस होऊ शकतं. बट तुमचे 3 क्वेश्चन झालेत बघा ऑलरेडी, ठीक आहे, 15. 4पैकी इथं मी 3 सॉल्व्ह केलेत, 15 मार्क इथं माझे झालेले आहेत. वेक्टर डिपेंड, सिम्पल क्वेश्चन आला तर आपण सॉल्व्ह करणारच आहे. ओके, समजा इथं आता 2022ला समजा थेरम विचारली होती, मे बी नाही झाली तुमची थेरम तर तुम्हाला तो स्किप करावं लागेल. किंवा 2025मध्ये लिनियर कॉम्बिनेशनवरती स्पेसिफिक क्वेश्चन विचारला होता त्यांनी. ओके, नसेल प्रिपेअर केलं तुम्हाला तर तो स्किप करावा लागेल असं. सो पार्ट 1चे जे पार्ट 1मध्ये 4पैकी 3 क्वेश्चन तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. हां, फक्त व्यवस्थित करा. आता पार्ट 2मध्ये समजा तुम्हाला आता मी सांगितलं बघा, तुमचं स्कोरिंग होण्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलस का महत्त्वाचं आहे, बरोबर. 3 क्वेश्चन तुमचे कॅल्क्युलसवरती फिक्स आहे. एक आहे डिफरन्शिएशनवरती, त्यापैकी थेरम प्लस प्रॉब्लेम आला तर तुमचं सोनंच आहे का नाही. 2 मार्काला थेरम, 2 मार्काला प्रॉब्लेम. सेकंड आहे इनडेफिनेट इंटिग्रेशन, दरवर्षी आहे इनडेफिनेट इंटिग्रेशन, प्रॉब्लेम किंवा थेरम. प्रॉब्लेम जर पडला तर 4 मार्काचा पडेल. ओके, आणि तिसरं आहे डेफिनाइट इंटिग्रेशनवरती 3 क्वेश्चन. डेफिनाइट इंटिग्रेशनवरती पण सेम पॅटर्न आहे. प्रॉब्लेम जर पडला फक्त 4 मार्काला तर तो प्रॉपर्टीने सॉल्व्ह होणार आहे. बट मला स्ट्रॉंगली फील होतं आहे की ह्या वर्षीसुद्धा तुम्हाला डेफिनाइट इंटिग्रेशनची थेरम 2 मार्काला विचारतील, 2 मार्काला प्रॉब्लेम विचारतील. डिफरन्सिएशनमध्ये सुद्धा 2 मार्काचा थेरम विचारतील, 2 मार्काचा प्रॉब्लेम विचारतील. इंटिग्रेशनचं सांगता येत नाही, फक्त इंटिग्रेशनचे समजा थेरमही विचारू शकतात ते 4 मार्कासाठी तुम्हाला, किंवा प्रॉब्लेम विचारू शकतात. ठीक आहे, सो इथं हे 3 क्वेश्चन आहेत. मग आपण म्हणतो ना स्कोरिंगसाठी कॅल्क्युलस का महत्त्वाचं आहे, कारण वरचे 3 खूप सोपे आहेत, मॅट्रिक्स, LPP आणि मॅथमॅटिकल लॉजिक किंवा पेअर ऑफ स्टेट लाईन. बट इथं हे डिफरन्सिएशन तर तुम्हाला जमायला पाहिजे ना. ओके, इथं तुमचे 3 क्वेश्चन झाले, किती झाले, 4, 8, 12 वरती 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले, 12 मार्क. आणि इथं 4, 8, 12, 12 आणि 24, आपल्याला फक्त 5 सॉल्व्ह करायचे होते, 6 क्वेश्चन मी सॉल्व्ह केले समजा. ओके, वरती वेक्टर तुम्हाला फिक्स पडतंय, पण मी वेक्टरला काउंट नव्हतं केला. आणि इथं जो एक क्वेश्चन जो अनसर्टनिटीमध्ये होता त्याचा पण आपण पॅटर्न फिक्स करून घेतला, तो ॲप्लिकेशनवरती करतोय. मग तो एकतर क्वेश्चन तुमचा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती असेल, किंवा ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनवरती असेल, किंवा ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएबल इक्वेशनवरती असेल, डिफरन्शियल इक्वेशनवरती असेल. सो एक क्वेश्चन ॲप्लिकेशनवरती राहणार आहे. ओके, सो तुम्हाला सेक्शन डी तर कळालं आहे आता. ओके, समजलं हे सगळ्यांना आता. सो कसं तुम्हाला अप्रोच करायचं आहे बघा. 6 क्वेश्चन तुम्हाला 6 चॅप्टरमधून स्ट्रेट फॉरवर्ड असतील. चॅप्टर वाईज बघा, इथून तुम्हाला कोणता टॉपिक स्किप करायचा आहे किंवा करता येऊ शकतो ते तुम्हाला कळेल. जसं इथं डिफरन्शियल इक्वेशनमध्ये समजा काही काही ॲप्लिकेशन खूप डिफिकल्ट जात असतील, डिफिकल्ट नाही आहेत बघा ते, बट कोणाला वाटतं की नको हे का नाही अवघड येत ते थोडीशी, नाही तुम्हाला कळते वगैरे, किंवा त्याच्यात टाईम जास्त द्यायचा नाही तुम्हाला, तर तुम्ही तो टॉपिक स्किप करू शकता. ओके, पूर्ण चॅप्टर कधी स्किप करणं अवघड असतं बघा. मी काय सांगतो की स्किप काहीच करू नका. आपली जी नोटबुक आहे ती तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देणार आहेत बघा. ठीक आहे, सो तेवढं व्यवस्थित करा. त्यानंतर पेपर लिहिण्यामध्ये जे तुम्ही पेपर तुमचे लिहिणार आहेत ना, पेपर लिहिण्यामध्ये काही जरी असेल ना, थिअरी पेपर लिहितो आपण डोक्यात ठेवा. पुढं जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर लिहायचं डिफरन्शिएट अबोव फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू टी असेल तर विथ रिस्पेक्ट टू टी. इंटिग्रेशन पुढं काढायचं असेल तर टेकिंग इंटिग्रेशन असं नाव टाका. स्विचिंग सर्किटमध्ये सुद्धा ज्यावेळेस तुम्ही सिम्बॉलिक फॉर्म लिहिणार आहे, समजा एखादं स्विचिंग सर्किट असं ड्रॉ केलं तुम्ही, एक स्विचिंग सर्किट आहे असं कन्सिडर करू, सोपं स्विचिंग सर्किट मी ड्रॉ करतो. ओके, स्विचिंग सर्किट ड्रॉ करताना पट्टी पेन्सिलचा वापर करा पेपरमध्ये. समजा इथं S1 आहे, इथं S2 आहे, इथं S1 डॅश आहे, इथं S2 डॅश आहे, बरोबर. आपण S1ला P वापरतो. मग पेपरमध्ये लिहा, लेट S1 इज इक्विव्हॅलंट टू P, S2 इज इक्विव्हॅलंट टू Q. ठीक आहे, S1 डॅश इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ P, आणि S2 डॅश इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ Q असं लिहा तिथं.
थेरी पेपर लिहिताना. ओके, कोणती, हे इम्पॉर्टंट आहे. नोटेशन काय कशासाठी वापरले, ठीक आहे ना. इथं वाटलं असतं नाव टाका पेन्सिलने, ही बॅटरी आहे, दिस इज अ लॅम्प, असं. पट्टी पेन्सिल वापरायची तर डायग्राम काढताना पट्टी पेन्सिलच वापरा. ओके, कारण आपल्याला आउट ऑफकडे जायचं आहे ना, पट्टी पेन्सिलच वापरा. तिथे तिथे तुम्हाला डायग्राम काढायचे आहेत, थेरममध्ये असतील वगैरे वगैरे, ठीक आहे. इक्वेशनला नंबर द्या, इक्वेशन 1 एखादी व्हॅल्यू पुट केली, मग तिथं लिहा फ्रॉम इक्वेशन 1, फ्रॉम इक्वेशन 2. डिटेलिंग महत्त्वाची असते बघा. थेरी पेपर सॉल्व करताना तुम्हाला काय महत्त्वाची आहे, डिटेलिंग करता आलं पाहिजे प्रत्येक स्टेप्स वाईज, कारण तुम्हाला मार्क स्टेप वाईज आहे. ओके, सो कीप इन द माइंड, जर तुम्ही एखादी स्टेप स्किप करताय थेरी पेपरमध्ये तर त्या स्टेपचे तुमचे मार्क स्किप होतील. ओके, कधी चेक करतात ते असं, ज्यावेळेस तुम्ही आउट ऑफकडे जायला लागले त्यावेळेस, आउट ऑफकडे ज्यावेळेस तुम्ही जायला लागले, ठीक आहे. 70पर्यंत तुम्ही इझिली जाऊ शकता विथ लेस एफर्ट. मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे. जर तुम्हाला 70पासून 80 मार्काकडे जायचं आहे, बघा 70 मार्कापर्यंत समजा तुम्हाला एक्स एवढा एफर्ट लागणार आहे. मी आजच्या लेक्चरची स्टार्टिंग पण याच्यापासूनच केली होती. 70 ते 80मध्ये जायला तुम्हाला 2x एवढी ताकद लागेल, म्हणजे तेवढे एफर्ट्स तुम्हाला घ्यावं लागतील. 80 ते 90 जायला तुम्हाला 4x एवढे एफर्ट्स घ्यावं लागतील. आणि 90 to 92 जायला फक्त 8x लागेल. 92 to 95 जायला 16x एफर्ट्स लागतील. आणि याच्या प्लस होण्यासाठी 32x. एकदा तुम्ही 95च्या पुढं जर गेले, 95, ठीक आहे, तर मग तुमचा पेपर थोडासा स्ट्रिक्टली चेक होत असतो. पुढं मार्क कमी करता येईल, काय करता येईल बघा. ओके, म्हणून सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी आपण जे बघितलं आहे याच्यामध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. समजा एका ठिकाणी जर तुमचा मार्क त्यांनी कटही केला तर तुमच्याकडे एक्स्ट्रा क्वेश्चन आहेत. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, सेक्शन ए जो कंपल्सरी सेक्शन आहे तुमचा 20 मार्काचा, ज्याच्यामध्ये 8 MCQs आहे तुमचे आणि 4 1 मार्क क्वेश्चन आहे, बरोबर. 1 मार्क क्वेश्चन आहे 4 आणि 8 MCQs आहेत. तिथं मार्क जाता कामा नाही, बरं काय. तर इकडून तुम्हाला आउट ऑफ मार्क पडून राहिलं आणि तर तुमचा एखादा MCQ गेला तर तुमचे 2 मार्क कमी होऊन जातील ना उगाच. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की ज्यावेळेस आपण पेपरला अप्रोच होणार आहे ना, ओके, तुम्ही बघा, तुम्ही स्वतःचा ॲनालिसिस करा की आपण काय करू शकतो, कसं करू शकतो, ठीक आहे, ते तुम्ही स्वतः बघा. बट माझं म्हणणं ऑलवेज असं असेल तुमच्यासाठी, म्हणजे तुम्ही कोणताही सेक्शन कधीही सॉल्व करू शकता पेपरमध्ये. सेक्शन ए जो राहील ना, जो तुमचा कंपल्सरी सेक्शन आहे, याला सगळ्यात लास्टला सॉल्व करा, सगळ्यात लास्ट. ओके, कारण हा कंपल्सरी सेक्शन आहे तुमचा, याला लास्टला यासाठी सॉल्व करा. एखादा MCQ होता तुमचा चुकला आहे, बरोबर, त्याचा तुम्हाला कळलं की नाही तरी हा MCQ दुसरा वगैरे होता काहीतरी आणि तो तुमचा चुकून राहून गेला की करेक्शन करतच राहून गेलं, तिथे होऊ शकतं. म्हणून सेक्शन एला काय करायचं, लास्टला सॉल्व करा. तुम्ही पहिल्यांदाही करू शकता, काय अडचण नाही, बट हे मला असं वाटतं तुम्ही ते लास्टला सॉल्व करा. तुम्ही स्टार्टिंगच करायची डायरेक्ट सेक्शन डी पासून, कारण सेक्शन एला लास्टला मी यासाठी पण म्हणतो कारण याच्यामध्ये MCQs आहेत. कधी कधी काय होतं, तुम्ही MCQ एखादा वाचला आणि जर तुम्हाला जर नाही सॉल्व होते तो MCQ, ओके, तुमच्या डोक्यात टिक टिक चालू राहते बघा, अरे तो MCQ राहिला माझा, तो MCQ राहिला माझा. सो त्यासाठी त्याला काय करा, लास्टला सेक्शन हे बघू पण नका इथं म्हणून पेपरमध्ये. डायरेक्ट पेपर आला का डायरेक्ट शेवटचं पान काढायचं पेपरचं, सेक्शन डी. ओके, सेक्शन डी पासून डायरेक्ट स्टार्ट करा तुम्ही. मग सेक्शन डीमध्ये मॅट्रिकचा प्रॉब्लेम आहे तुमचा. ओके, जर लॉजिकवरती क्वेश्चन तर लॉजिकचा प्रॉब्लेम आहे, LPPचा क्वेश्चन आहे, व्हेक्टर सोपं पडलं तर व्हेक्टरचा क्वेश्चन आहे. इथंच तुमचे 4 क्वेश्चन झाले, 5 सॉल्व करावं लागतात आपल्याला व्हेक्टर सोपं आला तर. ओके, आणि बाकी कोणी एखादी थेरम पडली तर नाही का, डिफरन्सिएशन इंटिग्रेशनची किंवा कोणाची, अरे झाले ना क्वेश्चन तुमचे इथंच. काय होईल माहिती आहे का, याने तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होऊन जाईल डायरेक्टली. चला सेक्शन डी 20 मार्काचा, बरोबर, ज्याला अवघड म्हणतात, अवघड नाही बघा, मी तर म्हणून सगळ्यात सोपा सेक्शन डी तुमचा झाले. हे 20 मार्क तुमचे फिक्स. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, की पेपर लिहिताना सेक्शनमध्ये सेक्शन मिक्स करायचा नाही. सेक्शन डी सॉल्व करता तर सेक्शन डीच घ्या कम्प्लीट अगोदर करून. जर तुम्हाला वाटतं की मला अजून 2-3 क्वेश्चन एक्स्ट्रा सॉल्व करायचे सेक्शन डीमधले, 5 झाले तुमचे, तुम्हाला 8चे 8 सॉल्व करायचे समजा, पण तुम्हाला असं वाटतंय की मी राहिलेले सेक्शन डीचे काही क्वेश्चन्स नंतर सॉल्व करेल सेक्शन बी सेक्शन सी झाल्यावरती, तर अंदाज घ्या की तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी किती पेजेस लागतील. ते पेजेस सोडून द्या रे, बरोबर, पेजेस सोडा. तिथं 5-6 काय तुम्हाला सोडायचे सोडा, सप्लिमेंटला तुम्हाला कोणी तिथं नाही म्हणणार नाही, तिथं लक्षात. 5-6 पेजेस काय असेल ते सोडून द्या आणि मग परत सेक्शन डी सॉल्व करताना तिथंच सॉल्व करा. इथं लक्षात, सेक्शन डीचे क्वेश्चन सगळे सेक्शन डीमध्येच सॉल्व झाले पाहिजे. तर सेक्शन डीचा क्वेश्चन नंबर समजा
30 सॉल्व केला आहे आणि मध्येच तुम्ही क्वेश्चन नंबर 15 आणला आहे सेक्शन बीचा, तिथं एक्झामिनरचं डोकं फिरता येणं, ठीक आहे ना, लक्षात ठेवा तुम्ही, कारण त्याला सेक्शन वाईज क्वेश्चन आन्सर आपलं हे मार्क्स लिहावं लागत असतात. सो असं करायचं नाही, ठीक आहे ना. हे तुम्हाला मी क्लासमध्ये पण सांगितलेलं आहे बघा. सेक्शन डी घेतला आहे तुम्ही, सेक्शन डी कंप्लीट करा. एखादा क्वेश्चन येत नाही तुम्हाला, पेजेस सोडा, जागा सोडा, पण मिक्स करू नका. ओके, सेक्शन डी झाला तुमचा सॉल्व करून, मग तुम्ही यायचं सेक्शन सीकडं. सेक्शन सी तुम्हाला 24 मार्क देणार आहे, बरोबर. हा 20 मार्क दिलं, याने 24 मार्क. आता सेक्शन सीचं पण आपण ॲनालिसिस केलं आहे. सेक्शन सीमध्ये तुमचे लाईन आणि प्लेनवरती 2 क्वेश्चन आहे, झाले 6 मार्क. 2 क्वेश्चन लाईन आणि प्लेनवरती होते. 2 क्वेश्चन तुमचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती होते. ओके, 2 क्वेश्चन कशावरती होते, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती होते, झाले 4 मार्क. त्यानंतर एक तर क्वेश्चन तुमचा लॉजिकवरती असेल किंवा तुमचा क्वेश्चन लाईन आणि प्लेनवरती असेल, बरोबर आहे. लाईन आणि प्लेनवरती एखादा क्वेश्चन असेल, लाईन आणि प्लेन नाही, सॉरी, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. कशावरती असेल, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवरती असेल. चालेल ना. इथं तुमचे 5 क्वेश्चन सॉल्व, एकदम लॉजिकवरती किंवा पेअर ऑफ स्टेट लाईनवरती होईल, कशावरती एक क्वेश्चन असेल तुमचा. ट्रिग्नोमेट्रिक समजा चला एखादा क्वेश्चन तुमचा सॉल्व नाही होत आहे, बरोबर, एक होईल. लाईन अँड प्लेनचे दोन्ही क्वेश्चन सॉल्व व्हायला पाहिजे. तुम्हाला करून जा, खूप सोपं असतं हे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात. ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन समजा चला एखादा क्वेश्चन नाही सॉल्व झाला, तर तुमच्याकडे बफर आहे क्वेश्चन्स खाली अजून, ठीक आहे. इथं 4 एक क्वेश्चन तुमचे सॉल्व झाले. आता याच्यामध्ये तुम्हाला टोटल 12 क्वेश्चन असतात सेक्शन सीमध्ये. 12पैकी तुम्हाला 8 सॉल्व करायचे, बरोबर. कधी झाले इथपर्यंत. हां, तुम्हाला सांगतो बघा, सेक्शन सीमध्ये मॅट्रिक्सवरती आणि एल पी पीवरती क्वेश्चन नाही आहे, मॅट्रिक्स आणि एल पी पीवरती फक्त. आणि तुम्ही बघितलं आहे बघा, सेक्शन सीमध्ये व्हेक्टरवरती सगळे सोपे क्वेश्चन पडलेले आहेत. सेक्शन फॉर्म्युला आहे ना, सेक्शन फॉर्म्युला त्याच्यावरतीच क्वेश्चन्स आहेत. सो याच्यामध्ये एवढे क्वेश्चन्स तुम्ही करू शकता अटेम्प्ट. मग आता इथलचे 6 क्वेश्चन एकदा झाले तुमचे, व्हेक्टरवरती 1 किंवा 2 क्वेश्चन जातात, पण एकच जनरली. मग पार्ट 2कडे आले तुम्ही, बरोबर. आता पार्ट 2मध्ये तुम्ही बघितलं आहे, पार्ट 2मध्ये काय झालं, डिफरन्सिएशनवरती कंपल्सरी क्वेश्चन आहे परत, है ना. डिफरन्सिएशन आहे, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. याच्यातून बघा एक क्वेश्चन तुम्हाला कोणता सॉल्व होतो आहे, करेक्ट. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशनवरती क्वेश्चन आहे, याच्यातून बघा कोणता सॉल्व होतो आहे तुम्हाला. डिफरन्शियल झालं, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शियल, इंटिग्रेशनवरती क्वेश्चन आहे कंपल्सरी. ओके, इथं 4-5 क्वेश्चन झाले तुमचे, टोटल 6 क्वेश्चन तुम्हाला इथं पडणार आहेत. एखाद्या चॅप्टरवरती रिपीट पडतात. तुम्ही बघा सेक्शन सी, बघा सेक्शन सी खूप महत्त्वाचा आहे तुमचा, कारण सेक्शन डीमध्ये तुम्हाला मार्क येणार आहेत गॅरंटेड. सेक्शन सीमध्ये लाईन अँड प्लेनचे 2 क्वेश्चन, ट्रिग्नोमेट्रीचे 2 क्वेश्चन झाले. तिथं 4 क्वेश्चन तुम्हाला 8 सॉल्व करायचे टोटल 12पैकी. ओके, मॅथमॅटिकल लॉजिक किंवा पेअर ऑफ स्टेट लाईनवरती एखादा क्वेश्चन असतो, एकतर मॅथमॅटिकल लॉजिकवर पडेल किंवा पेअर ऑफ स्टेट लाईनवरती पडेल. बघा वेक्टरवरती एक क्वेश्चन आहे, DRS DCS, इथं थिअरम होती, इथं परत DRS DCS, इथं सेक्शन फॉर्म्युला, सेंट्रोइड ऑफ ट्रायंगलचा विचारला होता बघा, ठीक आहे. डिफरन्सिएशनवरती एक कंपल्सरी आहे. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती पडतोय, रेट मेजरचा होता, इथं अप्रोक्सिमेशनचा होता, बरोबर. इथं ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्हचे 2 पडले समजा. मग इथं डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन कंपल्सरी आहे, इंटिग्रेशनचा क्वेश्चन कंपल्सरी आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे माझं तुमचं सांगायचं राहिलं बघा, सेक्शन सीमध्ये पार्ट 2चे 2 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तुमच्याकडं. कोणते, प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल. इथं मार्क जायलाच नको रे तुमचे, इथं 6 मार्क झाले तुमचे बायनॉमियल. हे बघा इथं 6 मार्क, बरोबर. ट्रिग्नोमेट्री समजा एकच सॉल्व केला तुम्ही, इथं 3 मार्क, 6+3 म्हणजे 3 झाले सॉल्व. 8 सॉल्व करायचे ना आपल्याला, 3 लॉजिक आणि हे तर तुमचं सॉल्व होणारच आहे. 3 झाले सॉल्व. 4 वेक्टर सोपं पडतं आहे बघा, चला वेक्टरला मी कन्सिडर नाही करत, तुमचं नाही सिम्पल समजा. इथं 4 क्वेश्चन सॉल्व झाले तुमचे, प्रोबॅबिलिटीचा 1, बायनॉमियलचा 1, इथं 2 क्वेश्चन सॉल्व केले तुम्ही, झाले 6, बरोबर. 2 क्वेश्चन सॉल्व करायचे. तर मग इंटिग्रेशन, डिफरन्शिएबल इक्वेशन, ॲप्लिकेशन आणि डिफरन्शिएशन मग तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व नाही होणार. ओके, सो त्यामुळे म्हणतो बघा, स्किप काय करायचं नाही, सोपे क्वेश्चन पडतात. इथं एकदा 8 जर तुमचे सॉल्व झाले ना, तुम्हाला सांगतो 24 मार्क फिक्स झाले, बफरमध्ये राहणार तुम्ही. ओके, सो कोणत्या टॉपिकवरती किती आपल्याला कोर्सचे मार्क घ्यायचे ते लक्षात घ्या तुम्ही. आणि वन्स सेक्शन सी तुमचा कंप्लीट झाला, मग तुमचा सगळ्यात सोपा सेक्शन बीकडे या, कारण तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असेल बघा. तुमच्याकडे 44 मार्काची पॅकिंग झालेली आहे. आता 20 मार्क तुम्हाला सेक्शन बीला भेटून गेले, 24 मार्क तुम्हाला सेक्शन सीला भेटून गेले. सेक्शन बी
एकदम आरामात सॉल्व्ह होणार सेक्शन बी. तुम्ही सगळे सॉल्व्ह करू शकता. तुम्ही सेक्शन बीचे क्वेश्चन वाचून पण बघा, सिम्पल क्वेश्चन्स. ओके, सो सेक्शन बी तुमचा इथं कम्प्लिटली सॉल्व्ह होऊन जाईल. आणि सगळ्यात शेवटी मग तुम्हाला घ्यायचा आहे सेक्शन ए. ओके, सेक्शन ए हा कंपल्सरी क्वेश्चन आहे. इथं MCQज वगैरे प्रॉपरली बघा, आन्सर काय येतं आहे मगच लिहा. क्रॉस चेक करा, एक नाही 2 वेळेस क्रॉस चेक करा. 3 तासाचा टाईम आहे आपल्याला पेपरला, खूप वेळ येतो. ओके, तुम्हाला अंदाज येईलच वेळ हा रिमेन राहतो आहे. ओके, पण खूपच स्लोमध्ये पण सॉल्व्ह करू नका, कारण मागच्या वर्षी 1-2 मुलांचं झालं आहे बघा तसं. ठीक आहे ना, खूपच स्लोमध्ये पण सॉल्व्ह करू नका. घड्याळाकडे लक्ष राहू द्या. आणि याच्यानुसार सेक्शन्स हे सगळ्यात लास्टला घ्यायचं आहे. सो ह्या वेळेने जर आले तरी चालेल तुम्ही, किंवा तुमचं काही स्वतःचं अनालिसिस असेल तसंही करू शकता. ठीक आहे, 2 गोष्टी पेपर सॉल्व्ह करताना लक्षात ठेवा. 2 गोष्टी पेपर सॉल्व्ह करताना तुम्हाला सगळं येतं आहे, तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचे आहे, तर डिटेलिंग महत्त्वाची आहे. डिटेलिंग करायचं आहे तुम्हाला. ओके, विचार करायचा आपण काही स्किप करत नाही का. जर तुम्ही एखादी स्टेप जर स्किप केली तर मार्क स्किप होतील. ओके, सो डिटेलिंग इज इम्पॉर्टंट. जिथं जिथं तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे तिथं तुम्हाला काय करायचं आहे, पट्टी पेन्सिलचा वापर करायचा आहे डायग्राम ड्रॉ करतो. त्याला दुसरं काही यूज करू नका, पेनाने वळू नका डायग्राम, जसं आपण इथं क्लासमध्ये करतो तिथं वर चालतं आहे. ठीक आहे ना, पेपरमध्ये करू नका, कारण आपल्याला आउट ऑफ घ्यायचे आहेत. ठीक, ओके. सो करा आता प्रॉपर. आपण तुम्ही हे सगळं बघा, ह्या नोट्स मी टाकणारच आहे ग्रुपवरती, आणि व्हिडिओ वगैरे पण असतील. हे 4 क्वेश्चन पेपर पण टाकून देतो लगेच ग्रुपला आपल्या. सो तुम्ही बघा क्वेश्चन्स कसे आहेत, काय प्लॅनिंग करावं लागेल, कसं करावं लागेल. ओके, आणि थोडं स्मार्ट वर्क करा आता. ठीक आहे, सो मग मला असं वाटतं थांबूया आपण आता. काय खूप कमी राहिले शेवट. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही एवढे किती जण आहेत, 9 1 10 जणांना जरी आउट ऑफ मार्क आले हो, तर आपण जे ठरवलेलं त्याप्रमाणे करूया. माझा मोठा कटआउट लावायचा इथं वरतून खालीपर्यंत. कटआउट माझा लागेल बरं का तुमच्या नाही. हां, आणि तो पुढचा चौक जाम करायचा आपल्याला, आहे की नाही. चालतंय. ठीक आहे सगळ्यांना. हां, उद्याचं अजून एक लेक्चर आहे आपलं. उद्या आपण थेरम बघणार आहेत. डेफिनेट इंटिग्रेशनमधले 4 थेरम, प्रॉपर्टी नंबर 5, 6, 7 आणि 8. ओके, सो ठीक आहे, थांबूया. चलो, बाय बाय. उद्या भेटू परत सकाळी 8:45 वाजता.